मित्रांनो हे रात्रभर तिच्या मम्मीला पेत होतं. मित्रांनो रात्रभर झोप लागली नाही असलं वरडत होतं किरकाचं. रेडीला काहीतरी झालं 100% कपिलांच काहीतरी केलेलं. जाऊ दे. बघितलं कसं होतं गोळा होतं हे काय ह्याला तर तंगलू लागा तंगलू. तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्हाला दाखवतो सकाळच की आपलं कालवड कसलं दिसतंय ते पांढरं वासरू होतं बघू शकता. दिसलं का? काल कसलं दिसत होतं, आज कसलं दिसतंय. ए दूध पेलंय का? दूध पेलंय बघा हे ना. अहो रात्रभर ते पेत होतं तिला. मित्रांनो हे रात्रभर तिच्या मम्मीला पेत होतं. का तुम्हाला साधी वासरू बांधणं झालं नाही अहो चिटायचं राहिलं म्हणून तो रात्रभर वासरू सोडून दिलं. तुम्ही बांधलेच नाही, तुम्ही किती लोक तुमचं किती हुशार आहे तुम्ही माणसं. लक्षातच नाही. मोबाईलचं तेवढं कसं पेट होतं कुठूनच टाकेल मोबाईल. मित्रांनो हे रात्रभर पेत बसलं होतं तिच्या मम्मीला आणि सकाळी उठून बघतो तर याचं पोट फुगलंय सगळं. पण काय झालं माहिती आहे का, गुंगी आली ह्याला. गुंगी चांगलं आहे तसं चांगलं आहे बरं का. हे काय नाही झालं, पेलेलं भरपूर. फक्त कसलं आहे घेऊया आतमध्ये काय. ए चला या कपो, तू येऊ नको, या लवकर. नीट जावा कोपऱ्यात, दमन जावा, एक जण जावा. ए आणि आतमध्ये धिंगाण घालायचं नाही, एकीमेकीत जाग्यावर जाऊ नका. येऊ दे लवकर, आणतो तर जाग्यावर जा. हिची पोरगी आहे बघा ही. कप्पू मध्ये शिरली कप्पू. ए तू चल की ये तू ये. कप्पू अगं काय अगं टेन्शन देते कप्पू. चल ए तू जाऊ नको. गेलंच बघा हे. तुडवू नको त्याला बारक्याला. ए ही बघा कशी, ही याची मम्मी आहे बघा. मम्मी आहे ही जी. पेंड खाल्ली. पेंड सांडले मित्रांनो इथं. थोडी इथं सांडली. काय लागायला धिंगाणा घालते ती बरं काय. धिंगाणाचं कामाचं आहे. तुम्ही नुसतं सतवून द्यायचं मालकाला. सर साईडला सर ए जा तू, चल जा हट. ते कालवड बाहेर घ्यायचं, पांढरं कालवड. ए चल की जाग्या हो. आहे की तुझी पोरगी इथंच. कोण कुठे गेले? ओय जा कोपऱ्यात. तू कोपऱ्यात जा की. तू चल बाहेर चल बाहेर. शिंगडे मारते सगळ्यांना. ए चल की. ए हो मस्त हो. ती बारकं कुठं आहे? बारकं आहे. ए डोक्याचा भाग आहे का तुला? होय का डोक्याचा भाग? ही हालं नाही पोरीपासून हिच्या. कसं काय तर बाहेर कुठं चालली? तुझी कोपऱ्यात जागा आहे. चल कोपऱ्यात नेली तिला मागाशी. आली इकडं. हट इकडे चल पलीकडं. ए शान येते जा बाहेर. कप्पू गेली. अयो मित्रांनो कप्पू गेली. आणा कप्पू आली. हे पेंट नाही ठेवली का नाही की असं होतं बघा. तुला आहे का? कशी राहिली म्हशी जाऊ नको, मस्त मारती. तुझी सिंग लागली म्हणजे काय करायचं? मारू नको. जाऊ बाहेर जा की. ही बाहेर चालली गेली हे बाहेर.
या इकडे चल, इकडे या, इकडे या, बाहेर जा. गेली कप्पू. मित्रांनो कप्पू आताशी बाहेर गेली. यायचं ना अजिबात आत इथं थांबा अन्न. चल साईडला माकाल चल, चल तू आतमध्ये चल, पोरापाशी तुझ्या पोरीपाशी. गेला आता ती आतमध्ये, ते पांढरं आलंय आतमध्ये आता. कप्पू आली कप्पू. त्या पांढऱ्याला लावा बाहेर, तुम्ही इथं थांबतो तर. येऊ द्या कप्पू सर साईडला, येऊ द्या. कुठे गेलं कप्पो? ए कप्पो, त्याला काय झालं आता? अगे तुला काय आहे का नाही? मित्रांनो रेडी का शांत झाली तुम्हाला दाखवतो. रेडीनं मार खाल्लाय कप्पूचा. रेडीनं कपिलाचा मार खाल्ला आहे ना ग रेडे? कसं वाटलं? कप्पू मारायचं नाही, कप्पू मारायचं नाही तिला. मारती बा कशी, मारू नको तिला. रेडी आज इकडं पण आलं नाही, इकडं पण आलं नाही. येऊ तर बाहेर. अगं जा की तिकडं. ए मशी, ए कप्पो, हट हट हट. अयो मित्रांनो दावणीत चढलंय. म्हशीचा मार खाणार या 100%. म्हशीचा मार खाणार आता. ए जगायचं आहे का नाही? चल बाहेर. तुला आहे का काय? तुला आहे? हे गेट ऑर्डर आहे ना. जा बाहेर, चला बाहेर. छानपैकी एकदम तुम्ही कार्यक्रम केलेला आहे, तरी तुमचं सगळ्यांचा आभार आहे ना? आहे का नाही? त्यानं बघा कसं केलं डोक्याला. नाही आभार ना? असलं काय? तर एवढा सगळा राडा करून गाय आतमध्ये आले मित्रांनो. रात्रभर झोप लागली नाही, असलं वरडत होतं किरकाच झालं, लय खराब वरडत होतं. रेडीला काहीतरी झालं 100%. कपिलांच काहीतरी केलेलं. काय कप्पू काय केलं रेडीला? रेडे गपकी गपकी. रेडे रेडे हो इकडे. रेडे तुला बोलवलंय कोणी? मला वाटतं रेडीनं जागा धरली आहे, सावलीची जागा. नंतर ना तिला इथं बसून देत नाही कप्पू. आता इथं ही सावली आहे ना, इथपर्यंत येते. आणि मित्रांनो आपण आणले सकाळी वैरण, तुम्हाला दाखवतो. इथं बघा वैरण आणली, ती कट पण करून टाकली. कशावरती तर चपकेटरवरती. आणि अजून डीपी काय बसलाच नाही. डीपी बसला नाही आणि डीपी आलाय पण बसला नाही अजून. का आलं का नाही काय माहिती. बसायचं आहे 2 दिवसामध्ये. तर आपण मग अशी गेलो होतो बाटल्या आणायला. तर हे तर बघा आपण बाटल्या आणले, स्टिंगच्या बाटल्या आणल्या, त्या स्टिंगच्या दिसल्या. आता ही जी बाटली आहे का नाही, तुम्हाला दाखवतो काय करायचं. ही बाटली आहे का नाही वास इथे, ही जी बाटली आहे का नाही इथं कापायची, इथं कापायची आणि त्या काळकात घालायची. तुम्हाला दाखवतो कशी घालायची ती. इथं बघा ही बाटली कापलेली आपण. आता हिला कळकात घालायच्या सगळ्या. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण कागद टाकणार आहे का नाही वर कागद टाकेल का नाही ज्यावेळेस, तर त्यावेळेस ते कागद फाटू नाही म्हणून हे असं घालायचं बघा. लवा साईज बारकी पडते पण नाही काय अडचण येत. ती तर लयच बारकी, लय हाईटला आहे ती. अशी टाकायची बघा बाटली, पडली खाली अशी बाटली टाकायची म्हणजे कागद फाटत नाही. तर सगळ्या बाटल्या टाकायच्या, ते कागद टाकायच्या दिवशी. त्यासाठी आपण आधीच नियोजन केलं, बाटले आणले ते. कारण की आणि बाटले आणले ते आपण पानपट्टीहून फ्रीमध्ये एकदम. कारण की आपल्या मित्राचीच पानपट्टी आहे, समजलं का मित्रांनो. ट्रॅक्टर उन्हातच आहे, ट्रॅक्टर सावलीला लावूया मित्रांनो. ट्रॅक्टरला येऊ तापला आहे, उन्हातच आहे ट्रॅक्टर. आणि काल ट्रॅक्टर चालला आहे तब्बल 6.5 तास चालला आहे ट्रॅक्टर.
मित्र गेला माझा 6.5 तास चाललाय ट्रॅक्टर आर्निचर वरती. आला हे सावलीला आपण ट्रॅक्टर घेऊन विमान आहे. बरं विमान कुठं आहे कुठं आहे बाबा? नाही कुठं दिसलंच नाही मला तर आता आपण चाललो टाक्या नाही गॅसची. ट्रॅक्टर चाललेलं लावून पहिल्यांदा आपण गॅसमध्ये घेतल्या, नंतर ना तुम्हाला बाटल्या दाखवल्या आणि आता ट्रॅक्टर चाललेला लावला. आता चाललोय गॅसची टाकी आणण्यासाठी. इथं बघा गॅसची टाकी. जाऊया गॅसची टाकी घेऊन येऊया, कारण की संपली आहे. आणि आता गॅसची टाकी नाही भेटली तर महिनाभरानं भेटणार नाही, महिनाभर भेटणार नाही. तर जाऊया गाडीवर. उशीर केला, कामावर चाललाय का? जातं. तर मित्रांनो आपण आलोय मागाशी घरी आणि गॅसची टाकी नव्हती तिथं, कारण की गॅसची टाकी येणार आहे 4 वाजता आणि आता वाजले ते 3:15. तर 4 वाजता जाऊया आपण टाकी आणायला. आता आपण चाललोय रानामध्ये, कारण की पावसाचं वातावरण झालं आहे. तुम्ही बघू शकता इकडं पावसाचं वातावरण झालं आहे. इकडं काय झालं माहिती आहे का, आपलं पाट्याच्या वरचं रान आहे ना, त्याला आपण त्याच्यात आपली बाग आहे डाळिंबीची आणि तिथं आपलं खत टाकलं आपण मोकळं ओपन गोठ्यातलं. तर पाऊस आला तर सगळं खत वाहून जाईल. त्याच्यामुळे काय करायचं आहे, आणि मध्ये होता गहू. तुम्हाला पाठीमागचा ब्लॉग बघितलं ना तुम्ही, तर त्या रानाची हिस्ट्री बघू शकता तुम्ही, कसं आपण काय केलं ते. तर आता चाललं आपण त्याच्यामध्ये फन मारण्यासाठी. पाट्यामध्ये डाळिंबीच्या फन जोडलेलं आपण. जाऊया फन घेऊन जाऊया आता. इथं रस्ता आहे बघा आणि सगळे आपले खाली मित्र येते, मित्रमंडळी खाली असते. येता जाता सारखे बघून हसतील सारखे, काय अडचण नसते आपल्याला. तर जाऊया आपण रानामध्ये आता. अण्णा गेलं ते पाणी आणायला. अण्णा, तर अण्णांनी पाणी आणलेलं आहे. नको कसलं घेतलंय. जाऊया मित्रांनो, पाऊस आला नाही तर काय चिखल सगळ्या रानामध्ये, काळे रान एक तर. काय झालं घेऊन नारळ विकायला. विकायला किती का मित्रांनो मित्रांनांचे सोलले का? सोलले का तिला सोलता बाजारात घेते ती का? लय येतं काय? किती येतं? भरपूर येतं की. हां हां, पण शीत घेते ती का? केवढं मग होय. आणि लय दिवस ठेवलं सगळं राहिलं बरोबर आपल्याकडून नाही झालं तर गेले आहेत अण्णांचे मित्र, अण्णांसंग गप्पा मारून. आता जाऊया आपण. असं कोण रस्त्याला भेटलं का नाही थांबायचं, बोलायचं आहे का नाही. चला पाऊस येईल नाही तर. तुम्ही फाना बरं थोडंसं जाऊ दे. लोक एकच नंबर. जाऊ दे दमाने. बघितलं कसं होतं, गोळा होतं हे काय. ह्याला तर तंगलू गोळा होतंय. बागत गहू केला, मशीनने काढला. 6 का 7 झाडं डायरेक्ट गेली मरून. मशीनने तुडवून टाकली सगळी. गहू चांगला झाला बरं का, पण आपल्याला पण झाडाचं नुकसान झालेलं. तर भेटतो संध्याकाळी तुम्हाला ताई, म्हणून सगळं भेटतो तुम्हाला लगेच. तर मित्रांनो झालेले आहे संध्याकाळ आणि आपण करत आहे जेवण करतो. इथं बघा गवार केलेली आहे, सकाळची काय गवार आहे ना. आणि आता वरण केलं बघा, मम्मी भात वरण खाणार आहे. तर इकडं अन्न बसले तर जेवायला. इकडं बाबांचं जेवण झालेलं आहे. बाबांच्या गोळ्या असतात दररोज खाण्यासाठी, डायबिटीज आहे बाबांना आपले. मांजर तिकडे गेले बघा मित्रांनो, मांजर आले. या मांजरात आपल्या घरी येतं सारखं आहे ना. मांजर येते, तुम्हाला दाखवतो त्या मांजर पकडून आणि आपलं वासर एकदम चांगलं आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथं संपतो. आजचा व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता पुन्हा त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.